कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज माझ्या मुलींचा वाढदिवस असतो, त्या निमित्ताने तुमच्या आश्रमाला काही आर्थिक मदत करायची होती म्हणून बोला। एक मिनिट हा। अद्वैत, या पैशाने आपण अनाथ आश्रमाला अन्न धान्य पुस्तकं या गोष्टी दान करणार आहोत। मला असं वाटतं की घरच्या लक्ष्मीच्या हस्ते हे दान करावं। नेत्रा, तुझ्या हस्ते चेक द्यावा। खूप खूप धन्यवाद। तुमच्यासारखी देव माणसं जगात आहेत, म्हणूनच अनाथ मुलांना आदर मिळतो। तुमच्या दोन्ही मुलांना देव कायम आनंदात ठेवेल। येतो। आई, अनाथ म्हणजे काय? एक विचारू आत्या? विचार। मनोरमा आजी गेल्या, मग काय केलं तुम्ही? कुठे राहिलात? कशा जगलात? म्हणतात ना, जगात ज्याचं कुणीही नसतं त्याचं देव असतो। आई गेल्यानंतर मला पोलिसांनी आणि काही समाजसेवकांनी अनाथाश्रमात नेलं। अनाथाश्रमात? निराधार लोकांचं घरच असतं। तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की माझ्यासारखे अनेक जण तिथे आहेत ज्यांचं जगात कोणीही नाही। मग आम्ही सगळेजण एकमेकांचा आधार झालो। पण त्या गर्दीत सुद्धा मी एकटेपणाचं दुःख कधीही विसरू शकले नाही। तिथे गेल्यावर मला सतत असं वाटायचं की माझं रक्ताचं नात्याचं असं कुणीच का नाहीये। इतकी वर्षानंतर मला तू आणि भालबा मामा भेटला, आणि आता असं वाटतं की ह्या जगात अनाथ कोणीही असू नये। म्हणून मला जसं जमेल तसं, जसं करता येईल तसं मी अनाथ मुलांसाठी काहीतरी करते। आई, काय झालं? काय नाही। आई सांग ना, अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे अशी मुलं ज्यांना आई बाबा नसतात, नातेवाईक नसतात, पण ज्यांचं कोणीच नसतं ना, त्यांच्यासाठी देव असतो। देवासारखी माणसं असतात। आता ते काका गेले ना, त्यांच्यासारखी। कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।